मनसेने विधानसभेचे रणशिंग फुंकले. राज ठाकरेंनी केले उमेदवार जाहीर. नक्की कोणाला दिली उमेदवारी पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. ते आज सोलापूरमध्ये आहेत. दरम्यान आज सोलापूरमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली. मनसेने शिवडी आणि पंढरपूर या 2 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जाते. मनसेचे महत्वाचे नेते असलेले बाळा नांदगावकर जायंट किलर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून चमत्कार करणार का हे पाहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे विविध आंदोलने असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो, यातून लोकांचे प्रश्न सोडवणारे तसेच अतिशय सक्रिय असलेले राज ठाकरेंचे दुसरे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. राज ठाकरेंच्या नवनिर्माण यात्रेतून विधानसभेचे रणशिंग मनसेने फुंकले आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे विधानसभेला मनसे करिश्मा करणार का, मनसेचा कोणाला फटका बसणार हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.